आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। सांगलीचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी एसीबीने त्यांचा अहवाल नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलाय। यात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पैसे मागितल्याचं आढळून आलेलं नाहीये। गुप्ताच्या नावावर साबळेच पैसे मागत असल्याचं अहवालातनं स्पष्ट झालेलं आहे। सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे भ्रष्टाचार प्रकरणी आणखी एक धक्कादायक बातमी समोर। सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासाठी पैसे मागत असल्याची माहिती समोर आली होती। गुप्तांसाठी पैसे मागताना उपायुक्त वैभव साबळे पकडले गेल्याचं कळतंय। आयुक्त शुभम गुप्ता IAS अधिकारी आहेत। गुप्तांची बदली झाली, तेच साबळेंच्या मार्फत पैसे मागत असल्याचं आता समोर आलंय। लाचखोरीची मूळची तक्रार ही शुभम गुप्ता यांच्या विरोधात होती। साबळेंना अटक झाल्यानंतर कुडाळ, इस्लामपूर, सांगली येथे लोकांनी फटाके फोडले। दुसरीकडे पूजा खेडकर प्रमाणे वैभव साबळेंनीही शासकीय नोकरी मिळण्यासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। इस्लामपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी साबळेंवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूया संपूर्ण प्रकरणावर। 24 मजली इमारत बांधकामासाठी 7 लाखांची लाच घेताना वैभव साबळेंना अटक करण्यात आली। MPSC परीक्षेसाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी कर्णबधिर असल्याचं पत्र मिळालं। जाणीवपूर्वक पैसे मागण्याच्या किंवा अशी परिस्थिती निर्माण करण्याच्या हेतून चालढकलपणा करून साबळेसारख्या माणसाला पुढे करून शुभम गुप्ता यांनी लाचेची मागणी केलेली आहे, असंच या ठिकाणी आम्हाला नमूद करावंसं वाटतं। आणि म्हणूनच आम्ही शुभम गुप्ताच्या विरोधात काल ACBच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनाही देखील या पूर्ण प्रकरणामध्ये सहआरोपी करा म्हणून मागणी केलेली आहे। पूजा खेडकरचं प्रकरण IAS त्यांचं जे प्रकरण बाहेर आलं त्यानंतर त्यांनी असं म्हटलं काही कर्मचाऱ्यांच्या समोर की आता ही नाटकं केली पाहिजेत आणि आपल्याला वापरलं पाहिजे। मिशन त्यांचं नेटिव्ह प्लेस सातारा आणि ह्याने धुळ्यातून घेतलेलं आहे। म्हणजे कायद्यात तरतूद अशी आहे की जो अधिकारी ज्यावेळी कुठल्याही प्रशासकीय सेवेत रुजू होतो त्यावेळी त्यांना त्या जिल्ह्यातनंच आपलं दिव्यांग सर्टिफिकेट घेतलं पाहिजे। मागच्या मीटिंगला मुख्यमंत्र्यांना आम्ही हे सगळं सांगितलं होतं। त्यांनी मुख्य सचिवाला आदेश पण दिले की असे बनावट दिव्यांगांचे प्रमाणपत्र बनवून खऱ्या दिव्यांगाला बाजूला ठेवण्याचा जो हेविवाना प्रकार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदेश पण दिले। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनानं काहीच केलं नाही। जे तो जो जरब आहे CMचा तो प्रशासनावर राहिला नाही त्याचा अर्थ आहे भरपूर आहे। 350 लोक आहेत, 350 लोक असे आहेत, त्याची लिस्ट आम्ही दिली, ते कारवाई होत नाही। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, हे बघा, एक लक्षात घ्या की ज्या शुभम गुप्ता यांच्या विरोधामध्ये त्यांच्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप साबळेवरती आहे, त्यांना मात्र अँटी करप्शन ब्युरोच्या आत्ता माझ्या हातामध्ये असलेल्या या अहवालातनं की जो प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय यांना सादर झाला आहे, त्यांना या प्रकरणामध्ये तरी क्लीन चिट आहे। आणि ती का आहे तर जेव्हा हा जो साबळे आहे ह्या साबळेनी पैसे मागितले ते त्यांनी असं म्हटलं की हे आयुक्तांसाठी मी पैसे मागितले। अँटी करप्शन ब्युरो अशा पद्धतीच्या आरोपाबद्दलची पडताळणी करते आणि त्या पडताळणीमध्ये या आयुक्तांनी पैसे घेतल्याचं दिसत नाही असं अँटी करप्शन ब्युरोनी म्हटलंय, म्हणजे त्यांनी मागितल्याचं, आणि ते सांगायला पाहिजे। आणि नंतरचे मुद्दे आपण बोलूया। दिनांक 7/3/2025 रोजी पुन्हा पडताळणी केली असता लोकसेवक श्री वैभव साबळे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित कामाकरता आयुक्तांना निरोप दिला असल्याचे निष्पन्न झाल्याने दिनांक 11/3/2025 रोजी केली पडताळणी कारवाईमध्ये श्री गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित कामाबाबत चर्चा करून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची लाचेची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर मग त्याची जी पडताळणी आहे ती केली अँटी करप्शन ब्युरोनी। त्यामुळे या पर्टिक्युलर केसमध्ये शुभम गुप्ता यांच्यासाठी लाचेची मागणी साबळेंनी केली अशी जी मूळ तक्रारदाराची तक्रार आहे, तर त्याच्यात असं आपण म्हणू शकतो की ज्यांच्यासाठी लाच मागितली असा आरोप आहे साबळेवरती ते सुटले आणि साबळे मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकला आणि तो कसा अडकला त्याचे तपशील
हा जो गुप्ता अहवाल आता आपण NDTVच्या स्क्रीनवरती बघतोय, कारण हा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहे, ज्या रिपोर्टमध्ये या कामासाठी त्यांनी कसे 10 लाख रुपये मागितले, 10 लाख रुपयाची मागणी केली, त्यावेळी तक्रारदार यांनी काय केलं याचे सगळे तपशील दिलेले आहेत. त्यांनी पथकाला कसं कळवलं, साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये 17/2/2025ला अँटी करप्शन ब्युरोला तक्रारदारांनी कळवलं आणि त्यानंतर हा सापळा रचण्यात आला आणि प्रत्यक्षामध्ये पैसे न घेता, म्हणजे प्रत्यक्षात फक्त लाच मागितली आणि बहुधा साबळेला त्याचा अंदाज आलेला असावा की ज्या हॉटेलच्या समोर, कारण असं म्हटलंय की सदर गुन्ह्याच्या कामी वैभव विजय साबळे वय 31 वर्षाचा आहे हा वैभव साबळे, आणि जो की अशा पद्धतीच्या व्यवसायामध्ये तो ज्या वेळेला ज्या ठिकाणी कार्यरत होता त्या ठिकाणी त्याला अटक झाल्यानंतर लोकांनी फटाके फोडलेत. तर हा 31 वर्षाचा याला गोरखपूर, पिरवाडी तालुका व जिल्हा सातारा इथून ताब्यात घेऊन त्याच्यावरची पुढची कारवाई केलेली आहे. त्या कारवाईचे हे सगळे दस्त आपल्या हातामध्ये आहेत. तर असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत निर्ढावलेपणानं साबळेनं ज्याला कोणी सांगितलं असेल त्यांच्यासाठी पैसे घेतले. इथं तर तक्रार आयुक्तांच्या विरोधात आहे आणि त्यांनी सराईतपणे 10 लाख रुपयाची मागणी केली, कारण ती 25 मजली इमारत होणार होती. खरं तर सांगलीमध्ये 25 मजली इमारतीला परवानगी आहे का हा एक स्वतंत्र आणखी विषय आहे, पण तिथेच एक 22 मजली इमारत झालेली असं म्हणतात. आणि म्हणून ही 10 लाख रुपयापैकी 7 लाख रुपयाची लाच प्रत्यक्षात त्यांनी मागितल्यानंतर ती देण्याच्या प्रयत्नात आणि ती होत असताना या विजय साबळेला, वैभव साबळेला अटक केलेली आहे आणि त्याचा तो कॉन्फिडेन्शियल अहवाल आहे. पण याच्यामध्ये गुप्तांचा मात्र या प्रकरणामध्ये सहभाग नाही असं खुद्द अँटी करप्शन ब्युरोने म्हटले. तो कुठल्या मर्यादेमध्ये, तर प्रत्यक्षामध्ये त्याची जी पडताळणी त्यांनी केली, म्हणजे कॉल रेकॉर्डिंग असते किंवा अशी काही क्रोनॉलॉजी, घटनाक्रम जुळतो आहे का ते असतं, तर ते घटनाक्रम जुळत नाहीत की ज्याच्यामध्ये गुप्तांनी या आपल्यासाठी ही लाच मागितली होती. म्हणजे पुन्हा हे साबळेनं स्वतःच गुप्ताच्या नावावर रचलेलं कांड आहे की आणखी पुढच्या चौकशीमध्ये महापालिका आयुक्ताची काही भूमिका स्पष्ट होते ते बघावं लागेल. पण हे सांगायला पाहिजे की या क्षणाला तरी श्री गुप्ता यांचं ह्या प्रकरणामधलं नाव हे अँटी करप्शन ब्युरोनी स्वतःच नगर विकास संचालनालयाकडे दिलेल्या अहवालामध्ये काढलेलं आहे. त्यांचा ह्या सगळ्या प्रकाराशी संबंध नाही असं म्हटलंय. आता ते अँटी करप्शन ब्युरोचा अहवाल आहे, त्याच्यावरती आपण सांगायला पाहिजे महाराष्ट्राला. अगदी राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी.